तुम्हाला माहित आहे, या छोट्याशा कुल्हडमध्ये सुद्धा आपण एक भन्नाट रेसिपी बनवू शकतो. ती रेसिपी कोणती आहे ते जर बघायचे असेल तर कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत कुल्हड पिझ्झा रेसिपी. त्यासाठी मी इथे पिझ्झा ब्रेड घेतलेला आहे. पिझ्झा ब्रेड आपण सर्वात आधी तव्यावरती गरम करून घेऊया. त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे आणि त्याला थोडं तेल सुद्धा लावलेलं आहे. या तव्यावरती आपण पिझ्झा ब्रेड छान गरम करून घेऊया. लहान मुलांना बाहेरून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरीच जर तुम्ही अशा प्रकारे छान कुल्हड पिझ्झा बनवून दिला तर ते मोठ्या आवडीने खातील. आपण दोन्ही साइडनी ब्रेड छान घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या पिझ्झा ब्रेड वरती भाजून घ्यायचा आहे. फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला इथे पिझ्झा ब्रेड भाजून तयार होतो. आता गॅस बंद करून घेऊया. इथे मी पिझ्झा ब्रेड ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि तो थोडा थंड सुद्धा झालेला आहे. आता पिझ्झा ब्रेड छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेऊया. कुल्हड पिझ्झा बनवायला एकदम सोपी आहे. लहानपासून मोठ्यांना हा पिझ्झा खूप आवडतो. त्यामुळे बनवायलाही एकदम सोपी आणि खायलाही एकदम टेस्टी असा कुल्हड पिझ्झा आज आपण कविताच किचन मराठीमध्ये बनवत आहोत. अशा प्रकारे छोट्या छोट्या पीसमध्ये आपण पिझ्झा ब्रेड छान कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला पिझ्झा ब्रेड कट करून घ्यायचा आहे. आता सर्व हे ब्रेड छान मोकळे करून घेऊया. कट केलेला पिझ्झा ब्रेड एका कटोऱ्यामध्ये मी इथे काढून घेतलेला आहे. आता आपल्याला कुल्हड पिझ्झासाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेले आहे. कुल्हड पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी एक कांदा बारीक चिरलेला, त्यासोबतच थोडी शिमला मिर्च आणि एक टमाटर छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. हे सर्व आपण ब्रेडमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी 3 चम्मच टोमॅटो सॉस घातलेला आहे. तुम्ही टोमॅटो सॉस तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये पिझ्झा सॉस घालूया. तुम्ही पिझ्झा सॉस ऐवजी शेजवान चटणी सुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा कुल्हड पिझ्झा खूप छान टेस्टी लागतो. तुम्हाला जर एकदम स्पायसी खायचा असेल कुल्हड पिझ्झा तर तुम्ही यामध्ये शेजवान चटणी जरूर टाका. त्यानंतर यामध्ये खूप सारा मोझरेला चीज घालूया. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त यूज करू शकता. त्यानंतर थोडं ओरिगॅनो घालूया. थोडे चिली फ्लेक्स घालूया. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर अशा प्रकारे आपली कुल्हड पिझ्झा स्टफिंग रेडी झालेली आहे. चमच्याने आता छान स्टफिंग मिक्स करून घेऊया. सर्व जिन्नस छान ब्रेडला एकसारखे लागायला हवे तोपर्यंत आपण सर्व छान मिक्स करून घेऊया. इथे आपली कुल्हड पिझ्झा स्टफिंग रेडी झालेली आहे. आता छान पिझ्झा स्टफिंग कुल्हडमध्ये भरून घेऊया. हा कुल्हड पिझ्झा खायला एकदम टेस्टी लागतो आणि बनवायलाही एकदम सोपी आहे. लहानातला लहान मूल सुद्धा हा कुल्हड पिझ्झा तयार करू शकतो. बॅचलरसाठी तर खूप छान ही रेसिपी आहे. झटकेपट 10 मिनिटांमध्ये कुल्हड पिझ्झा रेडी होतं. त्यामुळे त्यांना बनवायला सुद्धा वेळ लागत नाही आणि खायला तर ओय होय ओय होय काय सांगायचे, खायला तर खूप खूप भारी लागतो. थोडी पिझ्झा स्टफिंग भरल्यानंतर मी पुन्हा मोझरेला चीज घातलेला आहे. त्यानंतर यावरती पुन्हा थोडी स्टफिंग घालूया.
सो इथे आपली पिझ्झा स्टफिंग भरून झालेली आहे. आता यावरती पुन्हा थोडं मोझरेला चीज घालूया. त्यासोबतच मी इथे अमूलची चीज स्लाइस घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये किसून घालूया. आपण या पिझ्झामध्ये जेवढं जास्त चीज टाकू तेवढा जास्त हा पिझ्झा एकदम फ्लफी होईल आणि छान टेस्टी सुद्धा लागेल. सो अशा प्रकारे आपला कुल्हड पिझ्झा शिजण्याकरता तयार आहे. आता गॅसवरती कुल्हड पिझ्झा शिजण्यासाठी ठेवूया. हार्डली 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला येथे कुल्हड पिझ्झा छान शिजून तयार होतो. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या होममेड रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करून घ्या. सोबतच माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. चीज छान मेल्ट झाले की समजून जायचे आपला कुल्हड पिझ्झा शिजून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया. सो फायनली इथे आपला कुल्हड पिझ्झा शिजून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान चीजी असा आपला कुल्हड पिझ्झा दिसत आहे. तयार कुल्हड पिझ्झा खायची मजाच वेगळी असते. गरमागरम कुल्हड पिझ्झा खायला एकदम टेस्टी आणि भारी लागतो. होममेड कुल्हड पिझ्झा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत